नमस्कार, ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी नजीर मुलानी, ऑल इंडिया न्यूज. जय हिंद, जय मनसे, जय महाराष्ट्र. मित्रांनो, वसई विरार मध्ये काय चाललेलं आहे ना, खरंच हे खूप दुःखद आहे आणि दुःखद ची परिभाषा पण ओलांडून गेलेली आहे. असं एक घृणास्पद किंवा दयनीय दृश्य आपल्या सर्वांसमोर आलेलं आहे. एकंदरीत पाहता हे बघा ना, काय दाखवतात बघा. कहाँ रे तू. बघितलं ना तुम्ही, हे ह्यांचं परिवर्तन सो कॉल्ड, म्हणजे ज्याच्यासाठी जनतेने याला मतं दिलेली. तर परिवर्तन काय? स्टिकर चिटकवायची तुमच्या दुकानावर, भाजपाची स्टिकर. परिवर्तन काय? ट्रॅफिक पहिली कमी व्हायची, आता 5 पट होते. हा परिवर्तन. परिवर्तन काय? खड्डे पहिले 2 इंचाचे होते, आता 2 फुटाचे झाले. हा परिवर्तन. हेच परिवर्तन पाहिजे होतं तुम्हाला. हॅलो वसई विरारची जनता, तुमच्याशी मी प्रश्न विचारतो आहे, एक मनसैनिक म्हणून. हेच परिवर्तन पाहिजे होतं का? विचारा, स्वतःला विचारा तुम्ही. नाही ना? मग का तुम्ही आम्हा मनसैनिकांना चान्स देत नाही? मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो. सगळ्यात मोठी रिस्क कोणती? जीवाची. येस, जीवाची. आणि ती मराठी माणसामध्ये ना, तो किडा असतो रिस्क घ्यायचं जीवाची. त्याला कसलीच पर्वा नसते जीवाच्या. म्हणजे कुठे काय भांडण होत असेल, तिकडे जाईल तो मधी पडेल. काय झालं रे, काय झालं? बाकी दुसऱ्या सर्व इतर जातीय लोक ना बाजूनी जातील, पण त्यांना काय पडलेलं नाहीये. पण मराठी माणूस जाऊन घुसेल. अच्छा, ह्याचे पैसे ह्याच्याकडे यायला लागले, त्याचे पैसे ह्याच्याकडे, ह्याला कोणी ओरडलं, ह्याला कोणी शिव्या घातले, ह्याच्यासाठी मी जातोय भांडायला. काय घेणं देणं? तर ही दुनियादारी करणारे मनसैनिक आहेत. तर जर दुनियासाठी जर आम्ही भांडू शकतो, तर आम्हाला जर तुम्ही एक चान्स दिला ना, एक चान्स, एक नगरसेवक म्हणून आमच्या हातात एकदा सत्ता दिली ना, त्यानंतर जर आम्ही काही नाही केलं ना, 5 वर्षात जग इकडचं तिकडे होत नाही. 5 वर्षानंतर आम्हाला तुम्ही दारावर उभं करू नका. तुम्हाला मी गॅरंटी देतो. यंदा चान्स मनसैनिकांचा आहे. पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला माझा हात जोडून कळकळीची विनंती आहे, यंदा चान्स फक्त मनसैनिकांनाच द्यायचा आहे. बघा ना, मुंबईमध्ये पण काय घडतंय. बघा बघा काय अवस्था आहे. जे तुमच्या आमच्या रक्षणासाठी पोलीस आहे, आम्ही तर असेच बदनाम आहोत की मनसैनिक जे आहे ते उत्तर भारतीयांना, परप्रांतीयांना मारतात. आता हे परप्रांतीय आमच्या मराठी पोलिसांना मारतायत. ते दिसतंय की नाही? गृह खातं कोणाचं आहे? केंद्र कोणाचं आहे? राज्य कोणाचं आहे? सगळंच भाजप आहे. तरी आमची पोलिसांना लोक मारतायत. हे परप्रांतीय. बघा, धोती घातलेले काका मारतात परप्रांतीय आपल्या पोलिसांना. मग जर आम्ही मारलं तर ते वाईट दिसतं, पण आमच्या पोलिसांना मारलेलं आहे ना, कसं चालतो? वेळ आलेले मित्रांनो, मनसैनिकांशिवाय गत्यंतर नाही. मराठी माणसाला जर परत मुंबईमध्ये आणायचं आहे ना, तर मनसे हा एकमात्र पक्ष आहे. कन्क्लूड करतो आणि पुढचे शेवट आपले दादा करतील, दादा सांगतील. विषय दोन्ही अतिशय गंभीर आहे. जसं हेमंत भाऊनी सांगितलेलं आहे की काय होते आणि खरंच आपल्याला हे परिवर्तन पाहिजेत होतं का, आणि परिवर्तन झाल्यानंतर आपल्याला काय दिसतंय.
वसई विरारमध्ये तर फक्त आम्हाला भूमिपूजनचं फलक दिसतं, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही दिसत नाहीये. ते पण दुसऱ्यांनी केलेले दादा. काम नक्कीच. दुसरे करतायत. आणि जेव्हा जेव्हा मन्ना सैनिक मराठी आपल्या माणसावरती अत्याचार होतो तर मराठी मनसैनिक तिथे जातात, त्यांना जाब विचारतात आणि 2-4 फटके लावले तर हिंदी मीडियावाले प्रोपोगंडा चालू करतात की बघा मनसेचे गुंडे आलेत परपर्यंत त्याला मारायला. तर हा जो मुंबईमध्ये जी घटना घडली आहे, आपल्याच पोलिसांना एक परप्रांतीय ग्रुप त्यांना मारहाणी करतं, तर आता हिंदी मीडिया चॅनल कुठे गेलेत, ते लॉबी कुठे गेलेत, हा आमचा प्रश्न आहे. आणि हे दोन्ही विषय गंभीर आहे आणि मनसे खंबीर आहे. जिथे प्रश्न गंभीर असतो मनसे तिथे खंबीर असते. तुर्तास जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.